महाराष्ट्रातील नागपूरमध्ये येस बँकेच्या माउंट रोड शाखेत मनसे कार्यकर्त्यांची प्रचंड गुंडगिरी दिसून आली। जेसीबी कर्जाशी संबंधित एका प्रकरणात 3 EMI थकवल्यानंतर बँकेने जेसीबीचा लिलाव केला। त्यानंतर कर्जावर जेसीबी खरेदी करणारे लोक संतप्त झाले। मंगळवारी 5 ऑगस्ट मनसे कार्यकर्ते बँकेत आणि जेसीबीच्या मालकाकडे पोहोचले। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तहसीलमध्ये राहणाऱ्या इंद्रजित मुळे नावाच्या व्यक्तीने काही वर्षांपूर्वी येस बँकेकडून 30 लाख रुपयांचे कर्ज घेऊन जेसीबी खरेदी केला होता, परंतु इंद्रजित 2023 आणि 2024चे काही EMI वेळेवर भरू शकला नाही। त्यानंतर बँकेने त्याच्या कर्ज प्रकरणात कारवाई सुरू केली। इंद्रजितने जून 2025चा EMI ही न भरल्यानंतर बँकेने जेसीबी ताब्यात घेतला आणि काही दिवसांतच त्याचा लिलाव केला। यावर इंद्रजित मुळे संतापले। इंद्रजित मुळे यांच्यावर काय आरोप आहे? इंद्रजित मुळे यांचा आरोप आहे की त्यांच्या जेसीबीचा लिलाव बँकेच्या नियमांविरुद्ध करण्यात आला। बँकेच्या नियमांनुसार लिलावापूर्वी नोटीस द्यावी लागते, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आली नाही आणि लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यांनी यावर भर दिला की या प्रकरणात बँकेने RBIच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सन्माननीय राष्ट्रपतींचा महाराष्ट्र जेसीपी जप्ती इंद्रजित मुळे कास्तकार शेतकरी ऑलरेडी प्रशासन यस बैंक ने भी उनकी जब्त की है, वो पैसा भरने को तैयार है। उसके बावजूद आज का आंदोलन हुआ और जब तक वो जेसीबी मिलेंगी नहीं, ये आंदोलन चलता रहेगा। महाराष्ट्र नवनिर्माण